महाराष्ट्राचा महासंग्राम या निवडणूक कार्यक्रमामध्ये आपण उत्तर महाराष्ट्र फिरल्यानंतर मराठवाड्यामध्ये आहोत आणि मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंधार या विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. या मतदारसंघामध्ये कशा प्रकारची लढत आहे, काय काय इथली परिस्थिती आहे, कुठले मुद्दे आहे, हे सगळं आपण जाणून घेतोय आणि इथल्या उमेदवारांना भेटतोय. आपल्या सोबत शिवसेना उभाठा गटाचे एकनाथ पवार आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. पवार साहेब, पहिल्यांदा मी तुमचं स्वागत करतो या चर्चेमध्ये. धन्यवाद. हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना पहिल्यांदा तर प्रामुख्याने कुठले कुठले मुद्दे तुम्हाला दिसत आहेत आणि जेणेकरून तुम्ही या जनतेच्या समोर जाताय? खरं तर या मतदारसंघ हा महाराष्ट्रातला एक आगळा वेगळा मतदारसंघ आहे. म्हणजे 75 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सुद्धा अजूनही मूलभूत सुविधा या मतदारसंघामध्ये मिळालेल्या नाहीत. रस्ते, पाणी, वीज याच विषयावर खरं तर ही निवडणूक आहे, लक्षात ठेवा. अनेक गावाला, अनेक म्हणण्यापेक्षा जवळपास 50% गावाला रस्ते नाही आहेत. असतील तर ते खड्ड्याचे रस्ते आहेत. म्हणजे रस्ते खड्ड्यात आहेत की खड्डे रस्त्यात आहे हे समजत नाही. तांड्यावरची रस्त्यांची तर परिस्थिती अत्यंत वाईट आहे, लक्षात ठेवा. तिथे प्यायला पाणी नाही. म्हणजे हे जर प्रश्न विचार केले तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की 75 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर गेल्या 20 वर्षापासून जो विकास आहे किंवा 20 वर्षापासून तो जो प्रॉब्लेम आहे, मग इथल्या नेते मंडळींनी काय केलं हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. आणि नेमके हेच मुद्दे घेऊन या मतदारसंघामध्ये निवडणूक मी लढतोय. तुम्ही म्हणताय की इथल्या नेते मंडळींनी काय केलं. आपण बघितलं तर नांदेड जिल्ह्याला दोन मुख्यमंत्री या ठिकाणाहून गेलेले आहेत. हे सगळं असताना तसंच इथं मातब्बर असे नेते राहिले, तेच म्हणतात की या परिसराचं ते तुम्ही कशा पद्धतीने बघता की या नेतृत्वाकडे कशा बघता? खरं तर नांदेड जिल्ह्याला जरी मुख्यमंत्रीपद मिळालं तर या तालुक्याला कारभारीच नीट नव्हता. आणि मातब्बर म्हणणाऱ्यांनी मला एक गोष्ट त्यांनी समजून सांगितले पाहिजे की मातब्बरांनी पैसा कमवला पेपरवर. एखादं टेंडर काढायचं, पेपरवर त्याचं काम करून घ्यायचं आणि रस्ता जाग्यावरच नाही अशा पद्धतीचं काम केलं. तर मातब्बर त्याच्यामध्ये पटाईत आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे इथला जो माणूस, सर्वसामान्य माणूस रस्ते नाहीत म्हणतो, तो वंचित का राहिला, त्याचं कारण हेच आहे. त्यामुळे मातब्बर जरी असले तरी एक काम त्यांनी दाखवावं. म्हणजे गेल्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून मातब्बर माणसं म्हणतात मी या तालुक्याचा विकास केला, तर मला त्यांनी एक विकासाचं काम दाखवा. एक सिंगल विकासाचं काम जरी दाखवलं तर मी म्हणले की त्यांनी ते काम केले, लक्षात ठेवा. मी म्हणून म्हटलं की पहिल्यांदा बेसिकली रस्ते, पाणी, वीज आजही त्याच समस्या जर मतदारसंघामध्ये आहे तर तुम्ही एक तरी कुठलं काम केलं ते तरी सांगा. आपण बघितलं की या सगळ्या परिसरामध्ये आता आघाडीच्या बाजूने शिवसेना असेल किंवा काँग्रेस आणि शरद पवार गट आहे. कशा प्रकारचं वातावरण दिसतंय? म्हणजे तुम्ही आता सध्या फिरता आहात, काय वातावरण आहे एकंदरीत त्याच्याबद्दल? खरं तर मी ज्या पद्धतीनं मतदारसंघामध्ये जातो प्रचंड लोकांमध्ये उत्साह आहे. लोकांनी मनामध्ये ठरवलेलं आहे की आम्हाला यावेळेस 2024ला परिवर्तन हे करायचंय म्हणजे करायचंय. आणि मला म्हणजे आपण म्हणतो ना की हे राजकारण ज्या घराण्याभोवती फिरते त्या घराणेशाहीला लोक कंटाळलेली आहेत. घराणेशाहीचं तुम्ही म्हणताय, म्हणजे आपण जर इथलं बघितलं तर ही जी निवडणूक आहे ती बहीण भावाचं भांडण याच्यावरच कुठेतरी लढी जाते आणि मेन मुद्दे बाजूला राहतात. म्हणजे तुम्ही विकासाचे मुद्दे काढले किंवा असं आहे की बहीण भावाचं भांडण हे दोन बहीण भावात आहे. मी तर त्यांनी भांडावं का त्यांनी एकमेकाशी चांगलं राहावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण माझी लढाई ती विकासाच्या मुद्द्यावर आहे. म्हणजे बहिणीने पण विकास केलेला बघितला लोकांनी, भावाने पण विकास केलेला आहे. म्हणजे भाऊजी आणि दाजी ह्या दोघांना लोकांनी बघितलेला, लक्षात ठेवा. त्यामुळे लोकांना आज काय वाटते की ना बहीण बी नको ना भाऊ बी नको, बहीण भावाशिवाय दुसरा कोणीतरी आहे ना. लोकांनी निर्णय केलेला की बहीण भावाला घरी बसू, नवीन अल्टरनेटिव्ह बघू, त्यांचं तो काम करतो की नाही बघू. तर लोकांच्या मनामध्ये माझ्याबद्दलची प्रचंड सहानुभूती आहे. मी 5 वर्ष मतदारसंघामध्ये पायाला भेगरी लावलेले फिरू, लोक मला सांगतायत. आणि ही मंडळी निवडणूक आली की मतदारसंघामध्ये येते, निवडणूक आली की लोक आठवतायत, कार्यकर्ते आठवतायत, आणि त्याचं निवडणूक लढण्याचं तंत्र खूप वेगळं आहे. हे प्रत्येक गावामधल्या माणसांना सोबत घेणं, त्याचे पैसे वाटणं आणि निवडणूक लढणं, पुढच्या निवडणुकीला जाणं, हे एकमेव तंत्र आहे. लक्ष, माझं काम तसं नाही. मी सामान्यातल्या सामान्याकडे जातो, गावात, वाड्यात, तांड्या सगळ्या गावा पायपीट केलेली आहे. त्यामुळे मला प्रामाणिकपणानं असं वाटतं की या मतदारसंघाची जनता 100% माझ्याबरोबर आहे. आणि ते चित्र माझ्या प्रचारामध्ये मी गावागावामध्ये गेल्यानंतर त्यांचा उत्साह बघतोय. आजही संध्याकाळी रात्री 11, 11:30 पर्यंत लोक प्रवेश करायला माझ्याकडे येत आहेत. याचाच अर्थ असा आहे की लोकांच्या बाबतीत असं आहे की जबरदस्तीने प्रवेशाला घेऊन जावं लागते आणि मला कुणालाही बोलवायची गरज वाटत नाही. फरक आहे, लक्षात ठेवा. पवार साहेब,
5 वर्षापासून तुम्ही इकडे काम करतायत. मात्र आम्ही बघितलेलं आहे, की तुम्हाला जवळपास 25-30 वर्ष तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये भाजपमध्ये काम करत होता आणि तुमचं धडाडीचं तिथं आम्ही बघितलेलं आहे. मात्र कुठेतरी भाजप सोडून आता शिवसेनेमध्ये तुम्ही आलेला आहात, उभाटा गटामध्ये आलेला आहेत आणि हाच मुद्दा घेऊन तुमचे विरोधक म्हणजे प्रतापराव चिखलीकर तुम्हाला पार्सल म्हणून संबोधतायत, की हे बाहेरचं पार्सल आहे, बेरोजगार पार्सल इथं कशाला? अशा शब्दामध्ये ते बोलतायत. ज्या माणसाने या मतदारसंघाचं वाटोळं केलं, तर माझ्यासारखा कार्यकर्ता बेरोजगार असल्यामुळेच पुण्याला गेला ना. इथं तर प्रस्थापित नेत्यांनी नीट करून ठेवलं असतं, तर माझ्यासारखा कार्यकर्ता गेला नसता. बरं माझी पिढी जाऊ द्या. ते जेव्हापासून या तालुक्याचं मतदारसंघाचं नेतृत्व करतायत, त्याच्या 5 वर्षानंतरचा काळ जरी म्हटला, तर अनेक हजारो मुलांना रोज जर आपण बघितलं लोहा कंधारमधले किमान 1000 लोक पोट भरण्यासाठी पुण्याला जातात. याचा अर्थ की चिखलीकरांनी या मतदारसंघामध्ये काय केले, कधीतरी आत्मपरीक्षण करावं. त्यांनी इथल्या बेरोजगारांशी त्यांना देणं घेणं नाही, इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याशी, वंचिताशी, शेतमजुराशी काही देणं घेणं नाही. त्यांचा एकच परिवार आहे, स्वतःचा मुलगा, स्वतःची मुलगी, उरलं तर दाजी, भाऊजी. याच्याशिवाय यांचं राजकारण नाही. लक्षात ठेवा, त्यांना त्यांचं कुटुंब जगणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पार्सल म्हणणं, मी या मातीत जन्मलो, या मातीत वाढलो, या मातीत मरणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांनी म्हणजे बेरोजगार म्हणजे ते जेव्हा बाहेर जाऊन जेव्हा सभा घेतात तिथल्या लोकांची मतं पाहिजे, पुण्यातली लोक मतं पाहिजे, मुंबईतली पाहिजे, संभाजीनगरची मतं पाहिजे तुम्हाला. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रचार करताय आणि तिथला उमेदवार तिथं जाऊन पोट भरून आलेला तुमच्या समोर आज आव्हान उभा करतो. तुझं आव्हान आहे. मला असं वाटतं की त्यांनी काही जरी म्हटलं तरी या मतदारसंघामधल्या लोकांनी त्यांनाही ओळखलेलं आहे, माझं कामही ओळखलं आहे, माझा प्रामाणिकपणा आहे आणि मला माहिती आहे की लबाडाला या तालुक्यामध्ये यावेळेस कोणी थारा देणार नाही. म्हणजे चिखलीकरांचं जर राजकारण बघितलं आपण, तर पक्षांतर फार मोठ्या प्रमाणात करत गेले. तर तुम्ही मुद्दा काढला होता विकासाचा, की इथं विकासच झालेला नाही. हा सगळा भाग अनुशेष या अजूनही पूर्ण झालेला नाहीये. हे जे पक्षांतर करता म्हणजे सोयीचं राजकारण करता. आपण बघितलं, की 6-6 वेळा त्यांनी पक्षांतर केली आहे. काय तुम्ही याच्या संदर्भात? खरं तर ज्यांना प्रिन्सिपल नाही, तत्व नाही आहेत, एखाद्या गोष्टीचं आपण अनुकरण आयुष्यभर करावं, अशा पद्धतीचा कुठलाच विचार नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी इतर पक्षाला जवळ करणं आणि सत्तेमध्ये राहण्यासाठी चढाओढीमध्ये राहणं, याच्याशिवाय चिखलीकरांचा दुसरा अजेंडा नाही. विकास तर गोष्ट सोडूनच द्या. स्वतः सत्तेमध्ये राहणं आणि सत्तेमधून पैसा कमवणं याच्याशिवाय त्यांचं टार्गेट दुसरं नाही. आणि हे मतदारसंघातल्या लोकांनी आता ओळखलेलं आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये आता लोक ती काळातली नाही राहिली. 20 वर्षापूर्वीचाच नाही. आज तरुण माझा जो आहे तो 18, 20, 22, 25 चा तरुण आहे. त्याला समजतंय माझ्या मतदारसंघात काय झाले, माझ्यासाठी कोण काय करतंय. त्यामुळे या मतदारसंघामधल्या तरुणांनी ठरवलेलं आहे. या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं, या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसांनी ठरवले, की तुम्हाला यावेळेस दाजी भाऊजीला घरी बसवल्याशिवाय या मतदारसंघातला माणूस राहणार नाही. पवारसाहेब, लोकसभेनंतर आपण बघितलं चित्र बऱ्यापैकी पालटलं तुमच्या बाजूने म्हणजे आघाडीच्या बाजूने चित्र दिसतंय. विधानसभेला हा ट्रेंड राहील का? कारण या जे विरोधक आहे ते सांगताय की फेक नेरेटिव्ह सेट केला गेला आणि आरक्षण असेल किंवा इतर मुद्दे असतील की ज्याच्या जो फेक नेरेटिव्ह सेट केला आणि त्याच्यामुळे त्यांना लोकसभेला जागा मिळाल्या. हा असं असं म्हणता येणार नाही फेक नेरेटिव्ह सेट केला. मी तुम्हाला आजही सांगतो की 100% महाविकास आघाडी सत्तेमध्ये येणार आहे. मग तुम्ही फेक युरोपीय आरक्षणाच्या संदर्भात मराठा आरक्षणाला तुम्ही फसवलं, जरांगे पाटलांना तुम्ही फसवलं, लक्षात ठेवा. धनगर आरक्षणांना तुम्ही एसटी मधून आरक्षण देतो म्हटलं ते तुम्ही फसवलं. आणि मला असं वाटतं की हा दोन्ही समाज जो महाराष्ट्रामध्ये जो मोठ्या प्रमाणात आहे, ते दोन्ही समाजाची निव्वळ फसवणूक या युतीच्या सरकारने केलेली आहे. आणि निरेटिव्ह वगैरे सेटचं नाही, सत्ता त्यांच्याकडे आहे, मीडिया त्यांच्याकडे आहे. मीडिया आणि सत्तेच्या माध्यमातून त्यांनी खरं तर त्यांच्या दृष्टीने नेरेटिव्ह सेट करायला पाहिजे होता. ते करू नाही शकले. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, जसं लोकसभेला ह्यांना पराभवाला सामील जावं लागलं, विधानसभेला त्याच्याही पेक्षा दारुण पराभव महायुतीच्या नेत्यांना होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे उद्धव साहेबांच्या नेतृत्वाकडे आपण जर बघितलं तर हा या ठिकाणी मुस्लिम मतदारही मोठ्या प्रमाणात या नांदेड आणि इतर परिसरामध्ये तुमच्याही भागामध्ये आहेत. ते उद्धव साहेबांकडे ते मोठ्या प्रमाणात वळल्याचं लोकसभेला आपण बघितलेलं होतं. मुस्लिम मतदार तुमच्या बाजूने राहतील? खरं तर आदरणीय उद्धव साहेबांसारखं नेतृत्व महाराष्ट्राला मिळाले हे महाराष्ट्राचं सौभाग्य आहे, लक्षात ठेवा. त्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्रीपद सांभाळलं, मला असं वाटतं की देशातल्या सगळ्या मुख्यमंत्री, टॉप मोस्ट मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांकडे बघितलं जात होतं. त्यामुळे मुस्लिम समाज आकर्षित असेल, दलित समाज असेल, ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, या महाराष्ट्रातला सगळा समाज उद्धव साहेबांवर प्रेम करतो, लक्षात ठेवा. आणि त्यांना असं वाटतं की आदरणीय उद्धव साहेब पुन्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय उद्धव साहेबांनी करावं. त्याचा निश्चितच परिणाम पुढच्या काळामध्ये सगळ्या समाजाला फायदा करण्यासाठी होऊ शकतो.
साहेब, थोडं तुमच्या मतदारसंघाकडे आपण जर बघितलं, तर हा निसर्गसंपन्न सगळा परिसर आहे. मात्र विकास दिसत नाहीये. एकीकडे सीताफळाचं मोठ्या प्रमाणात इथं उत्पादन होतंय. कंधारी गाय, त्याचं संशोधन केंद्र झालं पाहिजे किंवा अशी एक मागणी ग्रामस्थातून मी जेव्हा चर्चा केली, तेव्हा जाणवलं मला. तर या सगळ्या प्रश्नाकडे तुमचं व्हिजन म्हणून तुम्ही काय कशा पद्धतीने जाणार? खरं तर माझं व्हिजन एकच आहे, की मी ज्या पद्धतीनं 25, 30 वर्षापूर्वी पुण्याला पोट भरण्यासाठी गेलो, एक प्रामाणिक उद्देश घेऊन मी या मतदारसंघामध्ये काम करणार आहे. मग तो सोयाबीनपासूनचा प्रक्रिया उद्योग असेल, हळदीपासूनचा प्रक्रिया उद्योग असेल, कापसापासूनचा प्रक्रिया उद्योग असेल, त्याचबरोबर जे सीताफळापासूनचा प्रक्रिया उद्योग असेल, इथला सर्वसामान्य शेतकरी दुग्ध व्यवसाय करतोय, दुग्धापासूनचा एखादा प्रक्रिया उद्योग असेल, असे एक 5-6 उद्योग किंवा या ठिकाणी जो बंद पडलाय, ज्यांनी खरं तर म्हणतायत, की आम्ही या मतदारसंघाचा विकास केला. एकमेव कलंबर नावाचा कारखाना होता, जी कामधेनू होती. सर्वसामान्य हजारो लोक त्याच्यावर आपलं कुटुंब जीवन जगण्याचा प्रयत्न, तो कारखाना ज्या माणसाने कर्जाच्या खाईमध्ये घालून विकून खाल्ला. आणि मला असं वाटतं, की अनेकांच्या संसाराचं वाटोळं ज्या माणसाने केलं, तर माझं व्हिजन आहे, की दर वर्षाला 2,000 नोकऱ्या या मतदारसंघामध्ये उभा कशा करता येईल आणि माझ्या 5 वर्षाच्या टेन्युअरमध्ये 10,000 मुलांना नोकरी देण्याचं काम माझ्या माध्यमातून करेल. आणि मी एक मनापासून निर्णय घेऊन आलोय, की माझ्या मतदारसंघातला एकही तरुण बेरोजगार राहणार नाही. त्याच्या 100% सगळ्याच्या हाताला काम मिळेल. हा एक माझा व्हिजन टाकून मी काम करतोय. शेवटी पवारसाहेब, आपण बघताय की इथं तुम्ही प्रचार करतायत. विजयाचा आत्मविश्वास कसा दिसतोय? कशा पद्धतीने जनतेचा प्रतिसाद तुम्हाला? मला असं वाटतं, की निवडणूक माझ्यासाठी एकतर्फी होईल. मला आव्हान कोणाचंच नाही. ज्या पद्धतीने मी लोकात जातोय, लोकं मला रिस्पॉन्ड करतायत, लोकांचे चेहरे मी वाचतोय आणि हे जर बघितलं तर मला खात्री आहे, की हा विजय एकतर्फी आहे. मला कोणाचंच आव्हान नाहीये. पवारसाहेब, आमची चर्चा केली. खूप खूप धन्यवाद.